आज आपण खमंग पालक पराठे करणार आहोत. त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा मिक्सरला जाडसर वाटलेला आहे, पाणी न घालता ते घालायचं आहे. हळद टाकायची आहे आणि लाल तिखट. लाल तिखट आपण हिरवी मिरची घातली आहे त्या अंदाजानेच घालायचं. चवीनुसार मीठ, 1 चमचा कच्चं तेल, त्यानंतर एक मोठी जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून पाणी निथळून बारीक चिरलेली आहे आणि त्यानंतर हे सर्व सुके जिन्नस पालकसोबत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं आहे. पीठ पातळ करायचं नाही कारण पालकलाही पाणी सुटतं. पीठ छान मळून घेतलेलं आहे. 10 मिनटं झाकून बाजूला ठेवूया. 10 मिनिटांनंतर एक गोळा घेऊन चपातीसारखाच याचा गोळा बनवायचा आणि जाडसर चपाती लाटून घ्यायची, म्हणजेच पराठा लाटून घ्यायचा. खूप पातळ लाटायचा नाही, जाडसरच लाटायचा. अगदी चपातीसारखाच गोळा केलेला आहे. पराठा लाटून झालेला आहे. मोठ्या आचेवर दोघं बाजूने भाजून घ्यायचा. तेल किंवा तूप लावू शकतात. मस्त खमंग लागतात. मुलांना डब्याला देऊ शकतात. रेसिपी